इसके आगे का प्रोसेस होता सवाल कि लोगों का अहम सवाल होता मुझे कितना एरिया मिलेगा। उस सवाल के जवाब के अगेंस्ट मैं इनवाइट करूंगा जो पीएमसी होती है, फिजिबिलिटी रिपोर्ट बनती है और वो बनाते हैं आर्किटेक्ट। तो पीएमसी कितनी जरूरी है और यूडीसीपीआर किस तरह से लागू होगा, आपको कितना अप्रॉक्स कितना एरिया इस पर लॉ मिलता है और कितना है, 1 to 1 भी डिस्कस कर सकते हैं उससे सर से। केशव सर, आर्किटेक्ट केशव चिकोड़ी सर, प्लीज वेलकम सर, स्वागत है आपका सर। आर्किटेक्ट वेल्यूअर एपी यूएसए, लीड एक्सपीरियंस 27 इयर्स, चेयरमैन ऑफ द इंडियन इंस्टीट्यूट ऑफ द आर्किटेक्ट, IIA कल्याण डोंबिवली सेंटर। थैंक यू वेरी मच सर, आपका स्वागत है सर। हम दूसरी बार आज ये प्रेजेंट कर रहे हैं, पहली बार डोंबिवली में, आज कल्याण। स्वागत है। मंचावरील सर्व मान्यवरांना माझा नमस्कार आणि इथे उपस्थित सर्व सभासद, सोसायटीच्या सभासद आणि मेंबर्सना आजची ही सेमिनार याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच काही ना काहीतरी उपयुक्त माहिती मिळेल असा माझा विश्वास आहे। तर त्या अनुषंगाने तुम्ही आमच्या जे डोंबिवलीला सेमिनार झालं होतं महासेवाचं, तर तेव्हा प्रेझेंटेशन दिलं होतं याच टॉपिकवरती, पण याच्यामध्ये अजून पण थोडेफार काही बदल करून काही अजून इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन याच्यामध्ये इन्क्लूड करायचा प्रयत्न केलेला आहे। सो हे रिपीट न होता तुम्हाला ही इन्फॉर्मेशन उपयुक्त ठरेल असा माझा विश्वास आहे। मी इम्पॉर्टन्स ऑफ फिजिबिलिटी रिपोर्ट आणि आर्किटेक्ट पीएमसी या दोन टॉपिक कव्हर करायचा प्रयत्न करणार आहे। तर त्याच्यामध्ये ब्रीफली थोडीशी माहिती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स कल्याण डोंबिवली सेंटरबद्दल, तदनंतर मग कन्सिडरेशन्स किंवा स्टेप्स आपण काय घेतल्या पाहिजे, काय डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहेत आपल्या रिडेव्हलपमेंटसाठी, नंतर मग परमिसिबल FSI हाईट याबद्दलची इन्फॉर्मेशन आणि रेरा कार्पेट म्हणजे काय, प्रोव्हिजन्स इन UDCPR फॉर रिडेव्हलपमेंट म्हणजे UDCPR हे जे नियमावली आहे 2020 मध्ये आलेली आहे, त्याच्या अंतर्गत आपल्याला रिडेव्हलपमेंट ऑफ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीसाठी काय नियम ॲप्लिकेबल आहेत, तर मग स्कोप ऑफ वर्क काय आर्किटेक्ट ॲज पीएमसीचा, आणि मग क्वेश्चन आन्सर्स ऑफकोर्स आपण लास्ट करणार आहे। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स ही एकमात्र आमची संस्था आहे आर्किटेक्ट्सची की 1917 म्हणजे आज जवळपास 107 वर्ष झालेली आहेत आणि याचे व्हेरियस सेंटर्स, चॅप्टर्स आणि सब सेंटर्स पूर्ण भारतभर आहे। त्यातलंच आमचं कल्याण डोंबिवली सेंटर आहे जे की वन ऑफ द 70 सेंटर्स आहे। नेक्स्ट, आता UDCPR म्हणजे काय, UDCPR स्टँड्स फॉर युनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशन रेग्युलेशन्स ऑफ महाराष्ट्र स्टेट, आणि ते कुठे ॲप्लिकेबल आहे, इट इज ॲप्लिकेबल थ्रू आउट पॅन महाराष्ट्र एक्सेप्ट मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं जे DCPR 2034 त्यांची नियमावली वेगळी आहे, तर ती सोडल्यास बाकी महाराष्ट्राच्या सगळ्या म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि नगर परिषद म्युन्सिपल काउन्सिल इथे UDCPR ॲप्लिकेबल आहे। मग त्या UDCPRच्या प्रमाणे आर्किटेक्टची व्याख्या काय की जो काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर न्यू दिल्ली आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टचा मेंबर आहे, हा माणूस आर्किटेक्ट म्हणून प्रॅक्टिस करू शकतो। हे मी मुद्दामून सांगायचं हे एक औचित्य असं आहे की ज्यावेळी तुम्हाला कळेल की आर्किटेक्ट आणि या प्रोफेशनमध्ये अनफॉर्च्युनेटली बरेच फर्जी लोक पण आहेत, तर त्याच्यापासून तुमचं प्रोटेक्शन व्हावं म्हणून आर्किटेक्ट म्हणजे कोण याची व्याख्या UDCPR मध्येच दिलेली आहे, ती मी मुद्दामून हायलाईट केली। नेक्स्ट, आता नेमकं तुम्हाला एखाद्या तो QR कोड दिसत नसेल, पण काउन्सिल ऑफ आर्किटेक्चरचा जो आर्किटेक्ट आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्ही QR कोड स्कॅन करू शकता। ते QR कोड स्कॅन केला तर तुम्हाला त्याच्यावरती चेक करता येईल की तो माणूस रजिस्टर्ड आर्किटेक्ट आहे का नाही आहे, आणि संस्थेचा मेंबरशिपचं पण सेम डेव्हलपमेंट चालू आहे की तो मेंबर आहे की नाही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर, ते पण तुम्ही तपासू शकाल। तर दोन्ही QR कोड दिलेले आहेत। नेक्स्ट, आता रिडेव्हलपमेंटला चाललो आहे आपण, तर आपले काही की कन्सिडरेशन्स काय असू शकतात की बाबा आपण कुठली बिल्डिंग एलिजिबल आहे किंवा काय कधी आपण हा विचार करू शकतो। तर जसं माधव सरांनी ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन केलं की एज ऑफ द स्ट्रक्चर, आता एज ऑफ द स्ट्रक्चर UDCPRच्या 7.6.1 रेग्युलेशनमध्ये त्यांनी दिलेलं आहे की 30 इयर्स ऑर मोर म्हणजे मिनिमम 30 वर्ष झालेली एज झालेल्या इमारती ही एलिजिबल आहे, किंवा जी फायरमुळे किंवा डिलॅपिडेटेड आहे या पण बिल्डिंग एलिजिबल आहे की एलिजिबल असा सांगायचा उद्देश माझा की तुम्हाला त्याच्यामुळे मिळणारे जे इन्सेंटिव्ह FSIचे बेनिफिट्स आहेत ते मिळायला शक्य होईल, असं म्हणून ते 30 इयर्स ऑर डिलॅपिडेटेड ऑर फायरने डॅमेज बिल्डिंग असा तो क्रायटेरिया आहे। नंतर मग कन्व्हेन्स झालं आहे का, जसं आता नरेश भाई सरांनी सांगितलं कन्व्हेन्स असणं महत्त्वाचं आहे, त्याशिवाय तुमच्याकडे टायटलच नाही आहे। नंतर मग त्या जुन्या बिल्डिंगला तुमच्याकडे कमेन्समेंट सर्टिफिकेट आहे का, कम्प्लिशन सर्टिफिकेट आहे का, तुमच्याकडे अप्रूव्ड प्लॅनची कॉपी आहे का, आणि
तुम्ही सर्वात महत्त्वाचं म्हणजे किती FSI कन्झ्युम केलेला आहे, बरोबर आहे. नेक्स्ट, आता ही सगळी प्रोसिजर आहे. म्हणजे तुम्ही माधवसाने सांगितल्याप्रमाणे ऑडिट, स्ट्रक्चरल ऑडिट, मग तुमची स्पेशल जनरल बॉडी मीटिंग, अपॉइंटमेंट ऑफ आर्किटेक्ट, PMC, नंतर मग PMCचे टेंडर्स रिसीव्ह करणे. म्हणजे जर आपण टेंडरिंग केल्यावरती शॉर्टलिस्ट ऑफ डेव्हलपर्स, मग त्याच्यानंतर सायनिंग ऑफ डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट आणि पॉवर ऑफ अटर्नी, आणि वेकेटिंग द प्रिमायसेस, आणि मग डेव्हलपमेंट परमिशन आणि तुमची बिल्डिंगचे रिडेव्हलपमेंट चालू होईल. सो हे कम्प्लीट प्रोसिजर आहे. एक्झॅक्टली इन अ नटशेल आम्ही दाखवायचा प्रयत्न केलेला आहे की कसं स्टेप बाय स्टेप, म्हणजे जसं म्हणल्याप्रमाणे स्ट्रक्चरल ऑडिट पहिले येत आहे. सो तुमच्याकडे रेकॉर्ड आहे की बाबा ती एक तर डिलॅपिडेटेड आहे किंवा सगळं समाजांना ती जरी डिलॅपिडेटेड नसली तरी त्याचा जो रिपेअरचा खर्च आहे तो जास्त आहे. म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून स्पेशल जनरल बॉडीमध्ये बाबा आम्ही हे केलेलं आहे की आम्ही रिडेव्हलपमेंट करणार. सो या प्रोसिजरला तुम्ही फॉलो करणं अपेक्षित आहे. नेक्स्ट, मग आता तुम्हाला डॉक्युमेंट्स काय लागणार त्याच्यामध्ये, तर 7/12 तुमचं नाव आहे की नाही, किंवा जर सिटी एरिया असेल तर प्रॉपर्टी कार्ड जिथे झालेलं आहे तिथे 7/12 हा गौण होतो, कन्व्हेन्स डीड ऑफकोर्स. नंतर मग 7/12 बरोबर TIR सर्वे येतो, तालुका इन्स्पेक्टर ऑफ लँड रेकॉर्ड्स यांचा सर्वे, किंवा जर प्रॉपर्टी कार्ड किंवा सिटी एरियामध्ये असेल तर सिटी सर्वे मॅप जो तुम्हाला सिटी सर्वे ऑफिसमध्ये मिळू शकतो. एनी ऑर्डर म्हणजे अघोषित दाखला, कमेन्समेंट सर्टिफिकेट, कम्प्लिशन सर्टिफिकेट आणि बिल्डिंगचे नकाशे. तर ह्या सर्व डॉक्युमेंट्स एक ब्रीफ दिली. काही अंशतः भाग तुमच्या पर्टिक्युलर केसप्रमाणे वेगळे डॉक्युमेंट लागू शकतात, बट इन अ नटशेल हे तुम्हाला डॉक्युमेंट्स लागतील. नेक्स्ट, बरं, आता सगळे आपल्याकडे डॉक्युमेंट्स आहे, सगळं आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की मला FSI किती मिळणार किंवा काय मिळणार मला याच्या रिडेव्हलपमेंटमध्ये, बरोबर आहे. तर तुम्हाला प्रश्न पडतो की बाबा आमच्या प्लॉटमध्ये काय आहे. नेक्स्ट, सोनं आहे, चांदी आहे, पितळ आहे, बरोबर की नाही. आमच्या जमिनीखाली काय आहे शेवटी, त्या बेसिसवरच तुम्हाला बेनिफिट्स मिळणार आहे, राईट. नेक्स्ट, सो म्हणून आम्ही असं नाही की माझ्याकडे येणाऱ्या ज्यांना याच्यात नेहमी सांगतो की बाबा जेव्हा तुम्ही फिजिबिलिटी करताय सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण काय अनालाइज करतोय. माझ्याकडे सोनं आहे, चांदी आहे, पितळ आहे, तांबा आहे, स्टील आहे, लोखंड आहे, जे काय आहे. सो वी शुड अंडरस्टँड इंडिपेंडेंटली थ्रू आर्किटेक्ट दॅट व्हॉट इज एक्झॅक्टली देअर इन माय लँड. नेक्स्ट, बरं, आता फिजिबिलिटी करायचं अजून एक महत्त्वाचं गोष्ट म्हणजे जसे की आता मार्केट डायनामिक्स थोडं बदललेलं आहे. तुम्हाला माहिती आहे आता 65 बिल्डिंगचा प्रश्न हा ऐरणीवर आहे, 65 बिल्डिंग्सचा. तर त्याचा परिणाम बघा काय झाला आहे. बेकायदा बांधकामांच्या जास्तीने खरेदीला पाठ, त्याच्यामुळे नवीन बांधकामांमध्ये तयार होणाऱ्या फ्लॅटकडे लोकांची पाठ फिरलेली आहे. मग अशा सिच्युएशनमध्ये आपण रिडेव्हलपमेंटला चाललोय, मग आपल्याकडे पण जर विकसकाला निर्माण होणाऱ्या फ्लॅटला जर बुकिंग नाही आलं तर किंवा रेट खाली उतरला तर ह्या सगळ्याचा गोष्टीचा या मार्केट कंडिशन्स आणि या डायनामिक्सचा पूर्ण विचार थोडाफार त्या फिजिबिलिटीमध्ये व्हायला पाहिजे. म्हणून मुद्दाम मी स्लाइड इन्क्लूड केली या प्रेझेंटेशनमध्ये की या सगळ्याचा पण परिणाम आपल्या फिजिबिलिटीवर आहे. नेक्स्ट, बरं, आता आपली 5 बोटं सारखी आहेत का? नाही, 5 बोटं सारखी नाही आहेत. मग असं आपलं म्हणणं असतं की बाबा माझ्या बाजूच्या प्लॉटला 30% मिळाले, मग मला पण 30% एक्स्ट्रा कार्पेट एरिया मिळाला पाहिजे. तर असं काही नाही आहे. नो टू कंडिशन्स, नो टू प्लॉट्स हॅव सिमिलर इश्यूज, किंवा त्यांनी कन्झ्युम केलेला FSI हा आपल्यापेक्षा कमी आहे. त्यांनी तेव्हा 1 FSI कन्झ्युम केलेला, आता त्यांना बेनिफिट जास्त मिळेल. पण आपल्या केसमध्ये तेव्हा FSI आपण जास्त कन्झ्युम केलेला होता, मग ऑफकोर्स आपल्याला त्या अनुषंगाने येणारे बेनिफिट्स हे कमी असणार आहे. बट जस्ट बिकॉज त्या माणसाला त्यांच्या सोसायटीला 30% मिळाले म्हणून माझ्या सोसायटीला पण 30% मिळाले, हा असं होणार नाही. शेवटी व्यवहारता तो विकसक तपासल्याशिवाय तो तुम्हाला काही बेनिफिट्स देणार नाही. नेक्स्ट, सगळ्यांचा आवडतीचा प्रश्न आजकाल क्या FSI चल रहा है. जसं आपण त्या फॉक्सच्या ॲडमध्ये बघतो ना, आजकाल इन भारत में क्या चल रहा है, तसं आपल्या सगळ्यांना वाटतं आजकाल डोंबिवली कल्याण में क्या FSI चल रहा है. तर नेक्स्ट, परमिसिबल FSI हा जो काही आहे तो काही कुठला कल्याण डोंबिवली शहराला डिक्लेअर केलेला FSI नाही आहे. ओके, म्हणजे हा FSI रोड विड्थ प्रमाणे, जर तुम्ही खाली बघाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला रोड विड्थ दिसेल, त्या रोड प्रमाणे. तर थोडक्यात माझं सांगायचं तात्पर्य काय होतं की आपल्याला परमिसिबल FSI हा का शहरासाठी सांगितलेला नाही आहे, हा
तुम्हाला टच होणाऱ्या रोडप्रमाणे FSIचे बेनिफिट्स बदलतात. हे सिम्पलची गोष्ट आहे. 9 मीटरच्या खालचे रस्ते असतील तर त्याला बेसिक FSI आणि ॲन्सिलरी FSI लागू आहे, आणि 9 मीटरपेक्षा जास्त रुंदीचे रस्ते असतील तर त्यांच्यासाठी TDR म्हणजे ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राईट्स आणि प्रीमियम FSI जो की कॉर्पोरेशनकडनं विकत घेतला जातो, हे दोन्ही ॲप्लिकेबल आहेत. ठीक आहे. सो हा बेसिक हे असलं पाहिजे अंडरस्टँडिंग, की कोणी येऊन सांगेल तुम्हाला की हा मी माझा समोर 10 फूट रस्ता आहे, हा मी TDR घेतो आणि प्रीमियम घेतो, असं होणार नाही. सो देर आर रूल्स, आणि हे रूल्स छापलेले आहेत. बरं, कारण आपण आज कल्याणमध्ये आहोत, अजून एक गोष्टीचा कॉग्निझन्स घ्यायला पाहिजे, ते गावठाण एरिया पण आहे. जसं मी मगाशी जे टेबल दाखवलं ते 6G टेबल आहे, की जे फक्त नॉन कंजेस्टेड एरिया म्हणजे गावठाण सोडून इतरत्र आहे. तुम्हाला अशासाठी मी मुद्दाम तो चार्ट लावला की त्याच्यामध्ये FSI बेनिफिट्स वेगळे आहेत. जर कंजेस्टेड एरियामध्ये असेल तर, म्हणजे गावठाण एरिया, तर त्याच्यामध्ये बिलो 9 मीटरसाठी तुम्ही बघाल तर 1.5 FSI अवेलेबल आहे, आणि मग 9 अँड अबव अप टू 30 पर्यंत तो FSI वाढत जातो अप टू मॅक्झिमम ऑफ 3. तर बेसिकली कॉन्टेंट काय आहे फिजिबिलिटी रिपोर्टमधला, काय आपण फिजिबिलिटी करतो म्हणजे एक्झॅक्टली करतोय काय. आपण प्लॉट कुठल्या झोनमध्ये येतोय, रेसिडेन्शियल किंवा काही पार्ट अंशतः रिझर्वेशनमधनं हे झालेलं आहे, ॲफेक्ट झालेला आहे का. मग तो आपण प्लॉट किंवा आपला जो सर्वे नकाशा आहे तो आपण DPवर ठेवतो. मग त्या अनुषंगाने आपल्याला आपला नेट प्लॉट एरिया कळतो, म्हणजे काही रोडने अफेक्टेड आहे का, रिझर्वेशन अफेक्टेड आहे का, आणि तर नंतर मग त्याचा आपण प्रोफॉर्मा तयार करतो, म्हणजे कॉर्पोरेशन दिलेल्या नियमावलीप्रमाणे एरिया स्टेटमेंट काय येतं एक्झॅक्टली, आणि मग फायनान्शियल फिजिबिलिटी. आता जेव्हा मी फायनान्शियल फिजिबिलिटी म्हणतो तेव्हा विकसकाला जर आपण दिलं असेल प्रोजेक्ट डेव्हलप करायला, तर त्याच्यातून त्याचा रेव्हेन्यू किती येईल, लेस एक्सपेंडिचर इज इक्वल टू प्रॉफिट, की जो की 30 ते 40% तरी अपेक्षित आहे त्याला प्रॉफिट होणार, तरच ते व्यवहार्य होईल. इन शॉर्ट हे सिम्पलचं गणित त्याच्यामध्ये मांडलं जातं. म्हणजे आफ्टर हॅव्हिंग गॉन थ्रू ऑल दिस, लास्टला तो प्रॉफिटेबिलिटी आहे का त्याला डेव्हलप करायला. नेक्स्ट, मग आता आजकाल आपल्या इकडे किती उंच इमारती होऊ शकतात असाही काही प्रश्न असतात लोकांना, किंवा किती उंच, उद्या कधी बिल्डर एक्स्ट्रा FSI घेईल आणि तो वरती जाईल, असा काहीतरी मनात संभ्रम असतात. नेक्स्ट, तर UDCPRमध्ये 2 व्याख्या त्यांनी क्लिअरली दिलेल्या आहेत, एक स्पेशल बिल्डिंग आणि एक नॉन स्पेशल बिल्डिंग. जेव्हा आपण नॉन स्पेशल बिल्डिंग म्हणतो तेव्हा ती 24 मीटरपर्यंतची उंचीची बिल्डिंग असते, आणि स्पेशल बिल्डिंग म्हणजे 24 मीटरपेक्षा जास्त उंच बिल्डिंग. सिम्पल. ओके. तर त्याच्याप्रमाणे असा सिम्पलचा रूल आहे की 12 मीटरपेक्षा जर कमी माझ्या समोरचा रस्ता असेल तर आपली बिल्डिंग 7 मधल्या म्हणजे 24 मीटरपेक्षा उंच जाऊ शकत नाही. सिम्पल आणि स्ट्रेट फॉरवर्ड रेग्युलेशनमध्ये दिलेलं आहे. इफ द रोड इज 12 मीटर ऑर मोर, आपली बिल्डिंग उंच होऊ शकते, म्हणजे टावर होऊ शकतो, आणि 12 मीटरपेक्षा कमी रुंद रस्ता आहे तर तसं होऊ शकत नाही, हे नियमावलीमध्ये नमूद केलेलं आहे. ठीक आहे. सो हे गाईडलाईन लक्षात ठेवा. तुमच्या मनामध्ये संभ्रम निर्माण व्हायला नको की माझ्यासमोर रस्ता 6 मीटर आहे, मग माझी बिल्डिंग ऑफकोर्स 7 मजल्याची होणार. ओके. नेक्स्ट, आता परत त्याच्याच अनुषंगाने येणारा प्रश्न असतो की बाबा बिल्डरने अजून काही FSI मिळवला आणि काही वर 2-3 मजले बांधले तर त्याचा आम्हाला काही बेनिफिट मिळेल का, असाही काही प्रश्न निर्माण होतो. तर एक लक्षात घ्या, मी त्याची मुद्दावून तुम्हाला एक सगळ्यांना तो केकचं उदाहरण मला आवडतं द्यायला, की केक बघितला की तुम्हाला माझं म्हणणं काय, केक म्हणजे FSI इमॅजिन करा 2 मिनिटं. जो काही परमिसिबल FSI आहे तो म्हणजे तो केक, तो 4 किलोचा असेल किंवा 3 किलोचा असेल, पण त्याचे तुम्ही 10 भाग केले तर 30 काय म्हणतात त्याला 300 ग्रॅमचा एक पीस निघेल, ती फ्लोर प्लेट झाली तुमची. मी जर 20 मधले गेलो तर ती फ्लोर प्लेट छोटी होईल. ॲज सिम्पल ॲज दॅट. परत FSI बेनिफिट जो आहे तो केक एवढाच आहे फायनली. म्हणजे मी सांगितलं की बाबा तुम्हाला 2.5 FSI आहे तर 2.5 किलोचा केक इमॅजिन करा, मग त्याचे किती भाग करायचे. सिम्पल. म्हणजे तुम्हाला एकदम इझी वे टू अंडरस्टँड की बाबा जर लार्जर द फ्लोर प्लेट, लेस नंबर ऑफ फ्लोर्स, स्मॉलर द फ्लोर प्लेट, मोर नंबर ऑफ फ्लोर्स. ऑफकोर्स हे इतकं सिम्पल नाही आहे, एवढं जाडं नियमावली आहे, त्याच्याशी आम्ही दररोज झगडा करून त्याच्यातनं आम्ही आमचे डिझाईन्स तयार करत असतो. पण एकदम सिम्पल मी तुम्हाला एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला. नेक्स्ट, याचबरोबर आता रेरा कार्पेट आणि जुन्या कार्पेटमध्ये डेफिनेशनमध्ये फरक आहे. हा रेराच्या वेबसाईटमधलाच डायग्राम आहे कार्पेट एरियाचा. तर त्याच्यामध्ये मुद्दा म्हणून तुम्हाला याच्यात दाखवायचा प्रयत्न हा आहे की रेरा कार्पेटमध्ये आतल्या भिंती म्हणजे लिव्हिंग रूम आणि बेडरूमच्या मधली भिंत, किचनची भिंत, या सगळ्या भिंती कार्पेटमध्ये पकडल्या जातात, आणि जुन्या कायद्यामध्ये तसं नव्हतं.
सो रेरा कार्पेट आज जरी तुमची जुनी हे युजेबल कार्पेट किंवा जो काही वापरातला कार्पेट वॉल टू वॉल मेजरमेंट घेऊन होता, पण आज जेव्हा तुम्हाला कार्पेट एरियाचं हे येईल आणि ॲग्रीमेंट होईल ती रेरा कार्पेटवरच होईल. ठीक आहे. पण रेराच्या ह्याच्यामध्ये भिंती धरल्या जातात. ऑल इंटरनल वॉल्स आर इन्क्लुडेड इन कार्पेट एरिया. नेक्स्ट. नंतर मग अजून एक विषय पार्किंगचा, एकदम काय म्हणतात त्याला, सगळ्यांना भेडसावणारा प्रश्न आहे. तर कुठलं पार्किंग विकू शकतो किंवा कुठलं पार्किंग विकू शकत नाही. तर ओपन जे पार्किंग आहे म्हणजे ज्याच्यावरती कवर्ड पार्किंग नाही आहे ते पार्किंग त्याला अलॉट करायला परवानगी नाही. ओके. पण जे कवर्ड पार्किंग आहे, ओके, त्या कवर्ड पार्किंगला मात्र ही झाला टू सेल द पार्किंग किंवा अलॉट करू शकतो तो नवीन मेंबर्सला. से लॉजिक लक्षात ठेवा. नेक्स्ट. आता रिडेव्हलपमेंटच्या हिशोबाने आपल्या UDCPR मध्ये काय प्रोव्हिजन्स आहेत. ओके. UDCPR मध्ये दोन रेग्युलेशन्स आहेत, 7.6.1 आणि 7.6.2. तर त्याच्याप्रमाणे 7.6.1 मध्ये आपल्याला सोसायटीच्या रिडेव्हलपमेंटचा कायदा आहे आणि 7.6.2 मध्ये टेनेंटेड जे म्हणजे भाडेतत्वावर जे हे आहे त्यांच्याबद्दलचा अभिप्रेत केलेला आहे. आता 7.6.1 मध्ये त्यांनी इन्सेंटिव्ह FSI हा 30% दिलेला आहे. जे 30 वर्ष जुन्या इमारती आहेत ज्या ऑथोराइज्ड आहेत आणि किंवा त्या डिलॅपिडेट झालेल्या आहेत किंवा त्या अफेक्टेड बाय फायर आहेत, अशा सर्व इमारतींना त्यांनी 30% इन्सेंटिव्ह दिलेला आहे आणि टेनेंटेड यांना 50% दिलेलं आहे. ओके. बट सर्वात महत्त्वाची गोष्ट, आता जसं की आपल्या सगळ्यांना बोनस हा आवडतो दिवाळीला, बरोबर आहे, पण तो जर मी सांगितला तुम्हाला की मी तुमच्या पगारातला कापून घेईन तर तुम्हाला आवडेल का? नाही. हे मी माझ्या त्या डोंबिवलीच्या सेमिनारमध्ये सांगितलं. पण आत्ता सरकारचं धोरण हे असंच आहे की तुम्हाला मी बोनस देणार पण तो तुमच्या सॅलरीतनं कापून घेणार. म्हणजे काय, तुमचा जो ओव्हरऑल FSI आहे टेबल नंबर 6G किंवा 6A प्रमाणे, तर त्याच्यामध्ये तो इन्सेंटिव्ह FSI अंतर्भूत झाला. ओके. आणि त्याच्याबद्दल तुम्ही TDR आणि प्रीमियम FSI कमी घ्या, बट इन्सेंटिव्ह FSI काय हो एक्स्ट्रा नाही आहे. ट्राय टू अंडरस्टँड. म्हणजे विकसकाला फक्त TDR आणि प्रीमियमची कॉस्ट कमी येईल, बट FSI हा मॅक्झिमम टेबलप्रमाणे जो मिळणार तोच मिळणार आहे. आत्ता सध्या इन्सेंटिव्ह FSI बद्दल अजून एक नवीन रेग्युलेशन आलं होतं जस्ट बिफोर इलेक्शन की 7.6.3, पण ते अजूनही सजेशन ऑब्जेक्शन पिरियडमध्ये आहे ज्याच्यामध्ये 50% इन्सेंटिव्ह FSI, पण तो पण त्या मॅक्झिमम FSIला लिमिटमध्येच आहे. म्हणजे सब्जेक्ट टू कॅपिंग अशाच त्याचा आत्ता अंतर्भाव आहे. आता आमचं हे चालू आहे की संस्थेतर्फे आम्ही प्रयत्न करतोय की तो ओव्हर डाबो व्हायचा, पण आत्ता तरी तशी तरतूद नाही. ठीक आहे. सो जर तुमचे विकसक त्याप्रमाणे जर तुम्हाला कॅल्क्युलेशन देत असतील तर सावध राहा, कारण आत्ता ती तरतूद नाही आहे आणि जर नाही आली तर मग तुम्ही फसगत होऊ शकते तुमची. नेक्स्ट. 7.6.2 म्हटल्याप्रमाणे तुम्हाला टेनेंटेड FSIसाठीचे बेनिफिट्स आहेत. तर टेनेंटेड FSI मध्ये पण 50% आहे बेनिफिट, बट अगेन तो सब्जेक्ट टू कॅपिंग आहे. आता तुमच्या सोसायटीच्या जनरल डिमांड्स काय असतात बाबा, तुमच्या जर आपण टेंडर कॉल केलं तर काय असू शकतं? EMD म्हणजे अर्नेस्ट मनी डिपॉझिट, त्यांनी सिक्युरिटी डिपॉझिट हे 79A मध्ये दिलेलं आहे, ऑलमोस्ट 20% दिलेलं आहे ऑफ प्रोजेक्ट कॉस्ट. नंतर ॲडिशनल फ्री युजेबल एरिया, रेंट, शिफ्टिंग चार्जेस फॉर टेम्पररी अकॉमोडेशन, फ्री पार्किंग काय दिलं जाईल का, इनकन्व्हिनियन्स हार्डची कॉम्पन्सेशन मिळेल का, आणि कन्सेशनल रेट काय मिळेल, हे जनरल डिमांड्स आहेत. पण माझं तुम्हाला थोडंसं लक्ष दुसरीकडे वेधण्याचा उद्देश आहे की त्याच्यामधले जे वरचे 2 आयटम्स आहेत असेच अजून काही टेक्निकल पॅरामीटर्स आहेत की ज्याच्यामध्ये म्हणजे त्याचं इन्कम काय आहे, त्याचं बॅलन्स शीट फाईल केली आहे का, त्याचं जर समजा नवीन कंपनी आहे तर त्यांचे जे पार्टनर्स आहेत त्यांची काय म्हणतात त्याला नेटवर्क हे आहे का, हे सगळं गोष्ट बघणं तितकंच आवश्यक आहे. कारण की मार्केट कंडिशन्स हे आत्ता खास नाही आहेत मग मी दाखवल्याप्रमाणे. तर आता हे 65 बिल्डिंगचा इश्यू आहे, पण त्याही पलीकडे जाऊन इथे आपल्या आजूबाजूला खूप भरपूर कन्स्ट्रक्शन चालू आहे. सो देर इज लॉट ऑफ इन्व्हेंटरी, म्हणून फ्लॅट्स जाणं जरा मुश्किल आहे. त्या अनुषंगाने त्या बिल्डरची फायनान्शियल कॅपॅसिटी असणं फार महत्त्वाचं आहे. नेक्स्ट. तर इम्पॉर्टन्स ऑफ PMC मी एका शब्दात सांगेन की पुनर्विकासाच्या भवसागरामधून तुम्हाला पार करणारा एक महत्त्वाचा तारणहार, हीच मी त्याची डेफिनेशन देईन की स्टार्ट टू एंड तो तुमच्यावर असेल आणि वकील आणि CA यांच्याबरोबर मिळून ही विल बिकम वन ऑफ युअर बेस्ट पार्टनर्स टू टेक द प्रोजेक्ट फ्रॉम इन्सेप्शन टू कम्प्लिशन. नेक्स्ट.
PMCचा स्कोप ऑफ वर्क बेसिकली काय असू शकतो म्हणजे फिजिबिलिटी झाल्यानंतर बाबा टेंडर डॉक्युमेंट टेक्निकल फायनान्शियल बिड्स त्याचे ॲनालिसिस करणे शॉर्टलिस्टिंग ऑफ बिडर्स करणे त्याचा स्क्रुटिनी रिपोर्ट सबमिट करणे आणि लास्ट बट नॉट द लिस्ट MOUचे कंडिशन्स. नेक्स्ट हे अजून डिटेलमध्ये स्कोप ऑफ वर्क दिलेलं आहे. नेक्स्ट हे ड्युरिंग एक्झिक्युशन बाबा तो काय तुमचं PMC रिव्ह्यू करेल डॉक्युमेंट्स किंवा TDR सँक्शन घेतलं की नाही प्लिन कम्प्लिशन साईट मिटिंग्स कम्प्लिशन सर्टिफिकेट NOCs घेतल्यात की नाही हे पण आहेत मला प्रेझेंटेशनमध्ये मिळेल सगळं की काय स्कोप ऑफ वर्क असू शकतो त्याला. स्ट्रक्चरल पार्ट म्हणजे आर्किटेक्चर आणि स्ट्रक्चरल पार्ट दोन पार्ट आहेत PMCचे. तर स्ट्रक्चरल पार्टमध्ये काय असू शकतो बाबा डे टू डे याच्यामध्ये. सो इथे मी माझं प्रेझेंटेशन थांबवतो.